आणि पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूयात. हे नथुराम विषयी आपण बोलतोय आणि जो विरोध त्याचा होऊ लागलेला आहे याविषयी आपण बोलतोय. अतुल लोंढे प्रवक्ते काँग्रेसचे आपल्याबरोबर नागपुरातनं. अतुलजी, काय कोणाचं वाटतं, काँग्रेसची काय या सगळ्यामध्ये भूमिका आहे? वैभव, याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की नथुरामांवरचं नाटक तुम्ही पाहिलं की नाही हा प्रश्नच गौण ठरतो. कारण की नथुरामांनी काय केलं या देशामध्ये, या देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या केली, या देशामध्ये सर्वात जास्त मान्यता पावलेल्या, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्रणी स्थानावर असलेल्या महात्मा गांधींची हत्या केली, हे सगळ्यांना माहित नाही. अशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात काही योग्य वाटत नाही. मला शरद पोंक्षे साहेबांना 2-3 प्रश्न विचारायचे आहे. एक पहिला प्रश्न हा की सावरकरांच्या माध्यमातून अखंड भारताची संकल्पना RSS आजपर्यंत अनेक वेळा मांडण्यात आलेला आहे, पण याच सावरकरांनी त्रावणकोरनी स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं स्वतःला, तेव्हा तिथे टेलिग्राम पाठवून त्यांचं अभिनंदन केलं होतं. यांनी डोगरांना सांगितलेलं होतं की तुम्ही जम्मू आणि लडाख हे हिंदू राष्ट्र करा. राजा हरिसिंगला सांगितलं होतं काश्मीर हे हिंदू राष्ट्र जाहीर वेगळं करा, स्वतंत्र भारतामध्ये एकत्रित भारतामध्ये ठेवा असं म्हटलं होतं. याच विचारसरणीचे श्यामाप्रसाद मुखर्जी त्या फजलुल हकांसोबत ज्यांनी 1936 साली द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला होता, सावरकरांनी हा त्यांच्या हिंदुत्वामध्ये 1923 सालीच मांडला होता, त्या फजलुल हक हे मुख्यमंत्री होते 1937 सालच्या निवडणुकीनंतर, आणि हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. हे फजलुल हक मुस्लिम लीगचे ज्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला होता 1940च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये, त्या संदर्भामध्ये भूमिका मांडतात त्या नाटकामध्ये की अशा पद्धतीने अखंड भारताचा मुद्दा इथे संपतो यांचा, तो फक्त हिंदुत्व राष्ट्राचा होता, ब्राह्मणी हिंदुत्व राष्ट्रवादाचा होता. महात्मा गांधींवर 1934 पासून 1944 वेळा 6 वेळा अटेम्प्ट झाले. 6व्या अटेम्प्टला मारण्यात आलं. पाचगणीला ज्या नाईकवाडे, नागनाथ नाईकवाडे यांनी गोडसेंना बाजूला केलं महात्मा गांधींपासून, जेव्हा चाकू घेऊन त्यांच्या मागे धावले, जांभिया घेऊन धावले होते, त्या नाईकवाड्यांचं स्टेटमेंट यांच्या नाटकामध्ये येतं का? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फाळणीला गांधींचा सपोर्ट होता, 55 कोटी पाकिस्तानला भारतानं दिले त्याच्यामध्ये गांधींचा हात होता. अशा पद्धतीचे आरोप ठेवून एका खून करणाऱ्या व्यक्तीसोबत ॲसेसिनेशन, पॉलिटिकल जो खून असतो त्याला आपण ॲसेसिनेशन म्हणतो, त्याला वध ठरवायचं आणि त्याला रावण वध आणि कंस वध अशा पद्धतीच्या याच्याने जोडायचं आणि या देशाच्या सर्व लोकांच्या भावना दुखवायच्या, अशा पद्धतीचं चित्रण त्याच्यामध्ये दाखवल्या जातं का, हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही संपूर्ण इतिहास, सांगोपांग इतिहास ज्याला म्हणतो या भारतामध्ये ज्यावेळेस घडला 1923 पासून 1948 पर्यंत, त्याची मांडणी आपण करता का? की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर मला नाटक लिहिता येतं. आता आपल्याला माहिती आहे FTII मध्ये काय झालेलं आहे, कोण नेमलेलं आहे, त्यासाठी सगळे लोक विरोधात गेले असताना गजेंद्र चव्हाण अजूनही तिथे आहेत. हा आताचा पण इतिहास सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे की देशामध्ये शांतता राहिली पाहिजे. देशामध्ये आपलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या अनुषंगानं विचाराची पेरणी झाली पाहिजे, कारण त्याला सगळ्यांची मान्यता आहे, ते सर्वोच्च आहे, त्याला जगभरामध्ये त्या विचाराला मान्यता आहे. अशा पद्धतीनं आपण जर मांडणी केली तर देशासमोर आपण सगळ्याची उत्तर घेऊया. नथुराम गोडसेच्या काढता आणि नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करता, हे उदात्तीकरण चुकीचं असं तुमचं म्हणणं आहे. राईट. अतुलजी, एक फक्त टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया घेऊ शकणार नाही. मात्र डॉक्टर शिवानंद भानुसे देखील आपल्या बरोबर होते आणि रमेश शिंदे देखील आपल्या बरोबर आहेत. असं आहे मी कधी असं म्हटलं, या गोष्टीशी सहमत आहे की गांधी हत्येनंतर, गांधीच्या राजकीय खुनानंतर जी काही हिंसा या देशामध्ये झाली त्याचं समर्थन कधी काँग्रेसने किंवा आम्ही कधी केलं नाही. आजही आम्ही त्याचं समर्थन करतो. दुसरी गोष्ट, गोडसे हे एक व्यक्ती नव्हते. गोडसेच्या मागून RSS ची विचारधारा जी आहे ती काम करत होती. ती ब्राह्मणी प्रवृत्ती जी आहे, जी मनुवादाचं इथं प्रदर्शन करते या देशामध्ये, त्याचा विरोध जो आहे त्याचा विरोध आपण कायम केला, कारण की ते संविधानाशी अनुरूप नाही. मी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर आपण पहिले द्या की नॉर्थ वेस्ट फ्रंटियर मध्ये जिनांसोबत आपण बसला, त्रावणकोरने स्वतःला स्वतंत्र हिंदू राष्ट्र जाहीर केलं. 5 हिंदू राष्ट्र सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे झाले पाहिजे असे सावरकरांनी सगळ्यांना तार पाठवले, ते इतिहासामध्ये दिलेलं आहे. तुम्ही आमचा अभ्यास काढू नका. आता बहुजन लोक पण शिकायला लागले, अभ्यास करायला लागले, सगळं समजायला लागले, त्यामुळे तुम्ही आमचा अभ्यास काढू नका. तुमच्यापेक्षा जास्त अभ्यासाचा आहे क्रमवार सांगतो. 1923 ला सगळ्यात पहिले
सगळ्यात ऐका तुम्ही, सगळ्यात पहिले 1923 मध्ये हिंदुत्व नावाचं जे पुस्तक लिहिलं होतं सावरकरांनी, त्याच्यात द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. हिंदू महासभेच्या 1938 याच्या अधिवेशनामध्ये तो पारित करून घेतला. 1938 ला जे सरकार फॉर्म झालं होतं 37च्या कायद्याप्रमाणे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या फजलुल हकांसोबत बसला होता, ज्याचे उपमुख्यमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होते. त्या फजलुल हकांनी 1940च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये वेगळ्या पाकिस्तानचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. त्याच्यासोबत तुम्ही बसले होते. हे तुम्ही तुमच्या नाटकामध्ये दाखवता का? अखंड भारताची जेव्हा तुम्ही गोष्ट करता, अखंड तुम्ही 1923 आणि पुढचं सोडून द्या ना. त्याच्यामध्ये तुम्ही 1947चं सांगा ना. त्यावेळी सत्तेमध्ये कोणाचा पक्ष होता? त्यावेळी सत्तेमध्ये कोणाचा पक्ष होता? सांगतो ना, मान्यता कोणी दिली? भारताच्या फाळणीला मान्यता कोणी दिली? बॅरिस्टर मीनाबाई हिंदू महासभेचे सदस्य नव्हते. खोटा इतिहास सांगू नका. त्यावेळी काँग्रेसने सांगितलं होतं फाळणी आमच्या छातीवरती होईल. हिंदू महासभा आणि तुम्ही मुस्लिम लीग एकत्र बसला होता. हिंदू महासभा पण त्यांच्याकडे सरकार होतं का? सरकार तुमचं होतं ना. त्या काँग्रेसचा इतिहास विसरला तुम्ही. त्या जिना नाही खोटं सांगू नका. सरकार तुमचं होतं ना. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले तुमच्या पक्षाचे. श्यामाप्रसाद मुखर्जी भारताचे पहिले पंतप्रधान तुमच्या पक्षाचे झाले. त्यांनी फाळणीवरती स्वाक्षरी केली. त्यामुळे द्विराष्ट्रवादाचा आपण एक एक बोलूया, म्हणजे सगळ्यांना कळेल नेमकं तुम्हाला काय मत मांडायचं आहे. ओके, आधी अतुल लोंढे यांचा मुद्दा कंप्लीट करू आपण. जे नाही वैभव, माझा मुद्दा होऊ द्या. फक्त मला शांतपणे माझे मुद्दे मांडू द्या. जे एक तर 1937 मध्ये इथं ब्रिटिशांचं सरकार होतं आणि 1935च्या कायद्याप्रमाणे 1937 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र बसलेल्या होत्या. फजलुल हक त्याचे मुख्यमंत्री होते. फजलुल हकांनी वेगळा पाकिस्तान द्विराष्ट्राचा सिद्धांत ठराव जो आहे त्यांनी ठेवला होता. त्यांच्यासोबत का बसले? पहिले प्रधानमंत्री सांगतात तेव्हा इंटरिम गव्हर्नमेंट होतं. त्या इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये वेवेल प्लॅन प्रमाणे मुस्लिम लीग हा नंतर मोठ्या कष्टानं सामील करून घेतला होता. व्हीपी कृष्ण मेननांनी त्या इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये, पहिलं गव्हर्नमेंट आलं 1951 साली पहिली निवडणूक झाल्यानंतर, पहिल्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जी हे इंडस्ट्री मिनिस्टर होते. जरा इतिहास व्यवस्थित काढून वाचा आणि मग नंतर काँग्रेसवर दोष ठेवण्याचा प्रयत्न करा. या देशाची जर कोणी फाळणी केली असेल भारत पाकिस्तानमध्ये तर त्याचा पहिलं श्रेय जातं ब्रिटिशांना आणि दुसरं श्रेय जातं हिंदू महासभा आणि RSSला. आता हे मी क्रमवार सांगितलं, याचा इतिहास सगळा सांगितला. तुम्ही त्या नाटकामध्ये हे दाखवता का? आम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नाही आहे. या देशामध्ये महात्मा गांधी जेव्हा भारत स्वतंत्र झालं त्यावेळेस नौखालीमध्ये दंगे शंभत होते. या देशामध्ये जेव्हा घटना लिहिली गेली ती धर्मनिरपेक्ष घटना लिहिली. आज जे सरकार बनतं ते धर्मनिरपेक्ष त्या घटनेची शपथ घेऊन सरकार बनतं. त्याचं तुम्ही पालन करता का? आज तुम्ही नाटक जे लिहिता आहात त्या नाटकामध्ये तुम्ही एकतर्फी सगळ्या गोष्टी दाखवता. मग ह्या गोष्टी तुम्ही मांडता का? 1923 वरच्या हिंदुत्वाच्या पुस्तकाचा मुद्दा मांडता का? 1937 साली तुम्ही कोणासोबत बसले होते सरकारमध्ये पंजाबमध्ये? अखंड भारताचा मुद्दा मांडत असताना तुम्ही 5 लोकांना स्वतंत्र राष्ट्र व्हा म्हणून सांगता, या एकत्र भारताचा जो होता त्याच्यामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलता का काही? आणि महात्मा गांधींना तुम्ही पूर्ण इतिहास दाखवले का असा थेट तुमचा प्रश्न आपण त्यांना विचारूया. तर मग हे 6 वेळा जे हल्ले झाले 1934 ते रमेश, अगदी व्हॅलिड हे आहे की इतिहास जर दाखवायचा असेल तर मग हे सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही दाखवताय का, असा त्यांनी आक्षेप घेतलेला. गोष्ट तर खरी आहे की मी आजपर्यंत जगामध्ये असं कधी पाहिलं नाही की युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असताना वाटाघाटीच्या चर्चा पण सुरू आहे. ज्या काही वाटाघाटीच्या चर्चा सुरू आहे झाल्यात ते युद्ध थांबवूनच झालेले आहेत. त्यामुळं जर काही आक्षेप असतील, आता मी काही मुद्दे आक्षेपार्ह उपस्थित केले की बा तुम्ही इतिहास दाखवत असताना इतिहासाची दुसरी बाजू दाखवता का, मग त्या संदर्भामध्ये पण आपण चर्चा करता का? तर ती चर्चा आपण पहिले केली पाहिजे. हरकत काय? थांबवलं आणि चर्चा केली लोकांसमोर आणि लोकांसमोर जर खऱ्या इतिहासाचे मुद्दे जर आहेत ते जर ऍड केले आणि ते खऱ्या पद्धतीने आणले तर ते संविधानाला संयुक्तिक होतील. तिसरा कॅम्प जो आहे तो आमच्या नागपूरमध्ये मागच्या ग्राउंडवर चालतो. लढाईचं प्रशिक्षण दिलं जातं, तलवार चालवण्याचं कायद्यानं चालणारा देश असं आपण म्हणता ना. मग या देशामध्ये मिलिटरी आहे, CRPF आहे, SRPF आहे, पोलीस आहे. मग हे असताना आपल्या कार्यकर्त्यांना हातामध्ये ते लेदरची ढाल देऊन आणि काडी सदृश्य तलवार देऊन ते सर्व प्रशिक्षण द्यायचं, म्हणजे योग्य वेळी गरज पडली की आपण त्यांना योद्धा म्हणून उतरवायचं. हे सगळं दिसत नाही का आपल्याला? मग त्यांना का अहिंसेचं प्रशिक्षण आपण देत नाही? त्याच्यामध्ये सुद्धा अहिंसेची शिक्षा आपण का देत नाही? अहिंसेचं समर्थनच करायला पाहिजे. हिंसेचं समर्थन कोणी करणार नाही, काही गरज नाही आहे. पण आपण एकीकडे खून केलेल्या व्यक्तीचा या देशात राष्ट्रपती खून केले
करायचे, कुठेतरी शाब्दिक शब्दछल करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग कोणी नुसती त्याच्यावर विरुद्ध भूमिका घेतली तर मग आपण वेगळ्या पद्धतीने उभं राहायचं. असा दुटप्पीपणा कसा चालेल? बरं. तुम्ही चर्चा करा. चर्चा करताना तुमच्या त्या चर्चेमधलं सिरियसनेस जे आहे ते तुम्ही दाखवा. तुमचं असं आणि मत आहे की आधी लोकांसमोर नाटक जे बंद सत्य पाडावं, इतिहास आहे, आधी नाटक आता बंद तुम्ही करावं सांगितलंय, आणि त्याच्यानंतर ते चर्चा व्हावी मुद्दे असं जे आहे ते ऑन रेकॉर्ड आहेत ते. अतुल लोंढेजी, तुम्हाला देखील असं वाटतं आधी नाटक बंद पाडावं आणि त्याच्यानंतर चर्चा करावी, तोपर्यंत नाटक चालू नाही? माझं काय म्हणणं आहे, आक्षेप घेतला नाही तुम्ही असे शब्द माझ्या तोंडी घालून का नाटक बंद नाही, मी पाडावं? विचारतोय माझं तुम्हाला. असं म्हणणं आहे की पहिले चर्चा करावी, चर्चेमध्ये कुठे सामंजस्य होतं ते बघावं. बरं, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. डॉक्टर शिवानंद भानुसे. कुठेतरी स्टेटस डॉक्टर शिवानंद भानुसे, या सगळ्यामध्ये कुठेतरी सुद्धा कायद्याची बाजू जी असते ती स्टेटस अतुलजी येतो तुमच्याकडे. डॉक्टर